परत एकदा स्वागत आहे लिटिल स्टार या चॅनलमध्ये। मी आहे मास्टर प्रत्युष गायकवाड। आज आपण बघणार आहोत EVS पार्ट 2 चे लेसन। तर चला बघूया। फर्स्ट लेसनचं नाव आहे महाराष्ट्र बिफोर शिवाजी, म्हणजेच महाराष्ट्र कोणाच्या पहिलेचा? शिवाजी महाराजांच्या पहिलेचा महाराष्ट्र। चला सुरुवात करूया। शिवाजी महाराज वॉज अ ग्रेट मॅन। शिवाजी महाराज खूप मोठे माणूस होते। वी सेलिब्रेट हिज बर्थ ॲनिव्हर्सरी विथ ग्रेट पॉम्प अँड रिव्हर्सन्स। आपण त्यांची बर्थडे आता सुद्धा खूप मोठ्या उत्साहाने सेलिब्रेट करतो। इट इज अ हॅपी डे फॉर युअर चिल्ड्रन। तुमच्या मुलांसाठी हॅपी डे आहे। यू सिंग सॉन्ग अँड पोवाडाज इन हिज हॉनर। तुम्ही काय म्हणतात? गाणे म्हणतात, पोवाडाज म्हणतात त्यांच्यासाठी। युअर गार्लँड हिज पिक्चर से शिवाजी महाराज की जय। हू वॉज शिवाजी महाराज? शिवाजी महाराज कोण होते? ते खूप मोठे माणूस होते, ते महाराज होते। What was the great work he did that we celebrate his birthday every year? आणि त्यांनी असं काय काम केलेलं आहे की आपण त्यांची बर्थडे दरवर्षी सेलिब्रेट करतो? हेच आपण बघणार आहोत। तर चला बघूया। The time in which शिवाजी महाराज lived was that of the medieval period. ज्या काळात शिवाजी महाराज राहायचे त्याला काय म्हणतात? मेडिवल पिरियड। In those days monarchy of rule of king prevailed everywhere. आणि त्या टाइमात राजा राज्य करायचे। Many of kings pursued their own pleasures and enjoyments instead of welfare of their subjects. आणि खूप मोठे असे राजे होते जे स्वतःच्या स्वार्थाकडे पाहिजे, जनतेकडे नाही। But even in those days there were some kings who looked after the welfare of their subjects. पण त्या काळात सुद्धा असे काही राजे होते जे स्वतः न पाहता दुसऱ्यांचा विचार करायचे। The Mughal Emperor Akbar in the north and Emperor Krishnadevara of Vijayanagar in the south are famous in history for benevolent rule. कोण कोण फेमस आहे? अकबर, एम्परर अकबर, अकबर राजा। पुढं राहायचं तो नॉर्थ। अँड एम्परर कृष्णदेवराया, पुढं विजयनगर, पुढं साऊथला राहायचं। पुढे लाईकवाईज शिवाजी महाराज ऑल्सो कमांड ग्रेट रिस्पेक्ट इवन टुडे। शिवाजी महाराजांना जेवढा रिस्पेक्ट पहिले होता तो आत्ता सुद्धा आहे। पुढे शिवाजी महाराज एस्टॅब्लिश स्वराज इन महाराष्ट्र। शिवाजी महाराजांनी स्वराजची सुरुवात कुठून केली? महाराष्ट्र। स्वराज म्हणजे त्यांचं राज्य, स्वराज म्हणजे सेल्फ गव्हर्नमेंट, आवर ओन रूल, म्हणजेच आपला गव्हर्नमेंट, आपले रूल्स। फॉर अबाउट 400 years बिफोर शिवाजी महाराज महाराष्ट्र वॉट नॉट फ्री। शिवाजी महाराजांचा जन्म व्हायच्या 400 years पहिले महाराष्ट्र फ्री नव्हता। अ लार्ज प्रपोर्शन ऑफ इट वॉज अंडर द रूल ऑफ निजामशाह। जास्त कोण राज्य करायचं तिथं? निजामशाह। ऑफ द अहमदनगर ऑफ आदिलशाह ऑफ बिजापूर आणि आदिलशाह। दिस टू सुलतान्स हॅड डिवायडेड महाराष्ट्र अमंग देमसेल्फ। हे दोन सुलतान त्यांनी एकमेकांबद्दल महाराष्ट्र वाटून घेतलं होतं। दे वर नॉट लिबरल इन देअर आउटलुक। दे ऑप्रेस्ड द पीपल ओव्हर हुम दे रूल्ड। आणि ते लोकांवर रूल करायचे जो चांगला नाही। दे वर ऑल्सो स्वॉन एनिमीज ऑफ इच अदर। आणि ते एकमेकांचे सुद्धा एनिमी होते। दे कॉन्स्टंटली फॉट अगेन्स्ट इच अदर विथ रिझल्ट दॅट। आणि ते एकमेकांसोबत भांडायचे। पुढे जाऊ। द पीपल सफर्ड अँड वर हॅरॅस्ड। आणि काही लोक त्यांच्यामुळं हॅरॅस्ड झालते, परेशान झालते। द पीपल कुड नॉट गेट इट इनफ। आणि लोकांना जेवायला सुद्धा नाही भेटायचं। नॉर कुड दे सेलिब्रेट देअर फेस्टिवल। नाही तर ते सेलिब्रेट सुद्धा नाही करायचे त्यांची फेस्टिवल। ऑर वर्कशिप देअर गॉड ओपनली अँड फ्रीली। दे आर नॉट शुअर ऑफ सेफ्टी इवन इन देअर ओन होम्स। ते स्वतःच्या घरात सुद्धा सेफ नव्हते। देअर वर इनजस्टिस एव्हरीवेअर। सगळीकडे अन्याय होता। इन महाराष्ट्र देअर विअर मेनी वतनदास लाईक देशमुख, देशपांडे हू ओन्ड जागीर्स। आणि महाराष्ट्रात खूप वतनदास होते, समजा देशमुख, देशपांडे। दे लव्ड ओनली देअर जागीर्स। त्यांना काय आवडायचे? त्यांचं जागीर। अँड नॉट देअर कंट्री। त्यांना त्यांची कंट्री नाही आवडायची। द कॉन्स्टंट फायटिंग अमॉंग देम ब्रॉट ग्रेट मिसरी टू पीपल। आणि ते असे भांडत राहिले की त्यांनी लोकांसमोर एक ग्रेट मिस्ट्री आणली। देअर वर मिसरूल एव्हरीवेअर। सगळीकडे मिसरूल होता, चुकीचा रूल। पीपल वर टायर्ड ऑफ दिस ऑपरेशन अँड वर व्हेरी अनहॅपी।
आणि लोक खूप दुःखात होते. असं चालू असल्यामुळे शिवाजी महाराज सॉ ऑल दिस. शिवाजी महाराजांनी हे सगळं पाहिलं. ही अंडरटूक द नोबल टास्क ऑफ इस्टॅब्लिशिंग स्वराज इन महाराष्ट्र. आणि त्यांनी स्वराज बनवायचं ठरवलं. विच वुड ब्रिंग हॅपीनेस टू पीपल, जे लोकांना हॅपीनेस देईल. स्वराज कुठून चालू आलं? महाराष्ट्रापासून. ही फर्स्ट ब्रॉट टू बुक टू द वतनदास हू फॉट अमंग देमसेल्फ. आणि त्यांनी पहिले बुक वतनदासला आणून दिली. ही देन यूज देम इन हिज प्लॅन टू इस्टॅब्लिश स्वराज. आणि त्या शिवाजी महाराजांनी वतनदासला त्यांच्या प्लॅनमध्ये घेतलं. ही फॉट अगेन्स्ट द पॉवर दॅट ऑप्रेस्ड द पीपल. आणि ते सगळे अशा लोकांसोबत भांडले जे पीपलला ऑप्रेस्ड करतात. अँड डिफीट देम. आणि शेवटी त्यांना हरवलं. ही एस्टॅब्लिश्ड हिंदवनी स्वराज. आणि त्यांच्या स्वराजचं नाव काय होतं? हिंदवनी स्वराज. बेस्ड ऑन जस्टिस, फेअर प्ले अँड इक्वल ट्रीटमेंट टू ऑल पीपल, ऑल कास्ट अँड रिलिजियन. आणि ते कशासाठी होतं? सगळ्यांना बरोबर न्याय भेटायला, फेअर प्ले, ट्रीटमेंट सगळ्या लोकांना चांगली, त्यांची जाती सगळं. शिवाजी महाराज मेड नो डिस्टिंक्शन बिटवीन हिंदूज अँड मुस्लिम. त्यांनी हिंदू किंवा मुस्लिममध्ये काही फरक नाही केला. ही ऑनर्ड द सन ऑफ ऑल रिजन. वी ड्रॉ इन्स्पिरेशन फ्रॉम दिस नोबल डीड्स ऑफ महाराज. आणि शिवाजी महाराजांना इन्स्पिरेशन कुठून भेटलं? इन्स्पिरेशन म्हणजे हे कळालं कुठून? संतांकडून. संत गाणं म्हणायचे, ते ऐकायचे आणि त्यांना इन्स्पिरेशन भेटलं, आपण असं करायला पाहिजे. ड्युरिंग अ पिरियड ऑफ अबाउट 3 to 4 years बिफोर शिवाजी महाराज, 3 ते 4 वर्ष पहिले, शिवाजी महाराजांचा जन्म व्हायच्या पहिले, सन्स वर बॉर्न इन महाराष्ट्र. कोण जन्म झाला? संत. दे वर्कड हेल्प शिवाजी महाराज इन हिज सक्सेसफुल एफर्ट ऑफ इस्टॅब्लिशिंग स्वराज. त्यांनी त्यांची मदत केली स्वराज बांधायसाठी. वी शॅल सी द नेक्स्ट चॅप्टर व्हॉट डिड संत डिड. आणि आपण पुढच्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत की संतांनी काय काम केलं. असा तुमचा लेसन संपला आहे. तोपर्यंत बाय बाय.